बीडीडी गाळेधारक आणि झोपडीधारक यांच्या करारनाम्यावर लागणारं मुद्रांक शुल्क कमी करणार. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमधला निर्णय. बंद पडलेल्या 58 गिरण्यांमधल्या कामगारांना घरकुल देणार. आज सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय. मुंबईतील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केएफडब्ल्यूकडून 850 कोटी अर्थसहाय्य घेणार. तसंच एमएमआरडीएच्या प्रकल्पांसाठी 24,000 कोटीची शासन हमी. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय. जगातल्या 3ऱ्या क्रमांकाची ग्रीन स्पेस निर्माण करण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय. तर 300 एकरमध्ये सेंट्रल पार्क सुरू करणार. मंत्री दीपक केसरकरांची माहिती. वाशिमच्या मानोरा तालुक्यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपनीविरोधात शेतकऱ्यांचं आमरण उपोषण सुरू. जालन्याच्या जिंदल कंपनी विरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल. मनोहर राठोड यांचं हजारो शेतकऱ्यांसह उपोषण. आमदार निलेश लंके 5 ते 6 महिने अजित पवार गटात होते. काम आटपून ते गेलेत. मात्र एक गेल्यानं काहीही फरक पडत नाही. एक गेला तर 5 येतील. मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची प्रतिक्रिया. सोलापूर लोकसभा मतदारसंघातनं प्रणिती शिंदेंनी निवडणूक लढवावी. काँग्रेस सदस्यांची इच्छा असल्याची सुशीलकुमार शिंदेंची माहिती. तर उमेदवारीबाबत हायकमांड योग्य तो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य. शिंदे यांची प्रतिक्रिया. वाशिमच्या गोंदेश्वर भागातल्या एकविरा मातेच्या सभामंडपाचं खासदार भावना गवळींच्या हस्ते होणार होतं उद्घाटन. मात्र ठाकरे गटाच्या नेत्यांनी काळे झेंडे फडकावल्यामुळे भावना गवळींनी कार्यक्रमाकडे फिरवली पाठ. काँग्रेसचेच काही लोक माझ्या विरोधात. याच विरोधामुळे माझ्या नवऱ्याचा जीव गेला. दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी आणि काँग्रेसचे आमदार प्रतिभा धानोरकर यांचा आरोप. बदलीच्या आदेशानंतर देखील मुंबईतल्या कुर्ला एल वॉर्डमधील मनपा सहाय्यक अभियंत्याची बदली नाही. मनपा सहाय्यक अभियंत्याला कार्यमुक्त केलं नसल्याचा आरोप. शेती महामंडळाच्या हजारो कामगारांचा शिर्डी अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा. कामगारांच्या कोट्यवधी देय रकमा अदा कराव्यात. कामगारांना 2 गुंठे जागा देण्याचं आणि घर बांधून देण्याचं आश्वासन पूर्ण करावं अशा विविध मागण्यांसाठी मोर्चा. जागा वाटपासंदर्भात वरिष्ठ नेत्यांची निर्णय अंमलबजावणी करणं आमच्या दृष्टीने महत्त्वाचं. शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्केंची प्रतिक्रिया. राज्यात 45 पेक्षा अधिक जागा निवडून येणार. म्हस्केंचा दावा. नाशिकच्या नांदगावात शरद पवार गटाचे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण. दुष्काळी नांदगाव तालुक्यातल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा या मागणीकरता तहसील कार्यालयावर उपोषण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.